आत्तापर्यंत मंदिराला 250पेक्षा अधिक शाळा येऊन गेलेल्या भेटी देऊन गेलेल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, आजचा हा ब्लॉग खास आहे. आपल्याला घेऊन जातो आहे की भिवंडी शहरातील एक अशा ठिकाणी जिथे इतिहास, श्रद्धा आणि प्रेरणा एकत्र मानतात. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी. भिवंडीच्या गर्भगृहात वसलेले हे मंदिर लोकांसाठी केवळ दर्शनाचे ठिकाण नाही, तर मनाला शांतता देणारे आणि विचारांना दिशा देणारे प्रेरणास्थान आहे. मंदिरात प्रवेश करतात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची तेजस्वी मूर्ती दिसते. ती मूर्ती पाहताच मनात अभिमान, आदर आणि स्वराज्याची जाणीव जागी होते. हे केवळ मंदिर नाही, हे आहे स्वराज्याची जिवंत प्रेरणा. भिवंडीच्या हृदयात असलेले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. या ठिकाणी नेमकं काय खास आहे ते आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. जय शिवराय. भिवंडीमध्ये एक असं ठिकाण आहे जिथे पाऊल टाकताच मन शांत होतं आणि डोळ्यासमोर उभं राहतं छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज. या मंदिराजवळ आपल्याला मिळतं भगवान शंकराचं पवित्र दर्शन आणि या भव्य उंच प्रवेशद्वारातून आत गेलं की संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. इथं केवळ दर्शन होत नाही, इथं मन शुद्ध होतं आणि आत्मा शिवरायांच्या विचारांनी जागा होतो. या भक्तिमय आणि भव्य ठिकाणाचं खरं सौंदर्य काय आहे ते आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. जय शिवराय. मंदिराकडे जाण्याकरता आम्ही निवडला आरे कॉलनी रस्ता. ठाणे या हायवेवरून जात असताना सुंदर असा आनंद घेत आणि कधी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतोय ह्याची वाट पाहतो. जय शिवराय मित्रांनो. तर आम्ही आता चाललोय भिवंडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. तर आम्ही एकूण 3 गाड्या घेऊन टोटल 6 जण आहे. हा आलाय कुठं कुर्लावरून आलाय. आम्ही सोबत कामावरतीच आहे आणि काम सोडलेलं आहे. आम्ही म्हणजे खूप दिवसाने भेटलो आहे आणि असा प्लॅन झाला आहे की जाऊया महाराजांचं दर्शन घ्यायला. आता बघूया आलो ठाण्याला किती वेळ लागतो आणि किती कसं काय ते आपण भेटू पुढच्या वेळेस. की प्रेम मिनी ब्लॉग ह्या चॅनलवरती म्हणजे मोठे मोठे ब्लॉग तर पडलेले नव्हते आणि आताचा हा ब्लॉग आमचा महाराजांच्या दर्शनाचा. आता बघूया आपल्याला काय सपोर्ट भेटतोय. त्याला भेटूया आपण पुढच्या पार्ट. मंदिराच्या आत प्रवेश करतात दिसते ती महाराजांची सुंदर अशी मूर्ती आणि श्रद्धामय वातावरण जाणवतं. आतले फोटो हे केवळ चित्र नसून इतिहास, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा देणारे आहेत. त्यामध्ये शिवाजी महाराजांचे जीवन प्रसंग, पराक्रम आणि युद्धदृश्ये, राज्याभिषेक सोहळा, किल्ल्यांची दृश्ये, इतिहास सांगणी मांडणी, अनेक चित्रे ह्याच्यामध्ये प्रत्येक इतिहास लपलेला आहे. जय शिवराय मित्रांनो. तर मंदिराच्या या कोपऱ्यामध्ये जी मराठ्यांनी जे यूज केलेले जे हत्यार आहेत, तलवारी, कट्यार, वाघनखी संपूर्ण या ठिकाणी आहेत. दाखवतो तुम्हाला. बघितलेले पण नसतील असे यावनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष, या उपरी आता विशेष. काय लिहावे शिवरायांची आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू. बहुत जनांसी आधारू, बहुत जळांचे आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की पुण्यश्लोक
छत्रपती श्री शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा कोणीही कधी कुठे एकेरी उल्लेख न केला पाहिजे, हा यामागचा हेतू आहे. आपण जेव्हा कधी जिथे असाल तिकडे जय भवानी अशी घोषणा झाली की जय शिवाजी असा उल्लेख न करता जय शिवराय असा उल्लेख करायचा आहे. लक्षात घ्या, जिथे कुठे असाल तिथे जय भवानी अशी घोषणा झाली की कोणीही जय शिवाजी असा उल्लेख न करता जय शिवराय असं म्हणायचं आहे. जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद. तर मित्रांनो, ह्या मंदिराचं जे बांधकाम आहे ते पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि जो प्रवेशद्वार आहे हा कमीत कमी 45-46 फुटाचा बांधकाम आहे. आणि जी महाराजांची मूर्ती आहे, महाराजांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की मूर्ती कमीत कमी 5 टनापेक्षा जास्त मूर्ती आहे. जे मूर्तिकार आहेत अरुण त्यांचं काहीतरी नाव आहे आणि त्यांनीची महाराजांची मूर्ती बनवली आहे. खूप छान मूर्ती आहे महाराजांची. आणि हे मंदिर एक नंबर. जर कोणी इकडे आलं तर तिकडे पण ते सांगतात आहेत, आम्हाला पण एवढा याच्यातलं काय माहीत नाही. म्हणजे मंदिर ओपन सकाळी 8 ते संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत ओपन असतो. जर कोण आलं तर तुम्ही ह्या टायमिंगपर्यंत या. जय शिवराय मित्रांनो. तर मगाशी तिकडं गाभाऱ्यामध्ये महाराजांबद्दल शाळेतल्या विद्यार्थ्यांना माहिती सांगत होते. तर त्याच्यामध्ये नंतरून एका त्या काकूंनी मला विचारलं की तुम्ही म्हणजे यूट्यूबसाठी करताय, आपण तेवढे मोठे यूट्यूबर नाही, परंतु जर कोणी व्हिडिओ वगैरे काढायला येत असतील तर त्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही येता व्हिडिओ काढा, कारण की इथं यांची परमिशन घेतल्याशिवाय कोणी व्हिडिओ काढू नका. कारण की महाराजांचा इतिहास आहे, त्याच्याबद्दल जर कोणी वाईट शब्द अपशब्द जर म्हणजे वापरतात काय लोकांनी, त्यांनी मला बोलले की ह्याच्यामध्ये 2-3 जणांवरती टीका झाल्या आहेत, हिंदी गाणी त्याच्यावरती टाकली, ते असं चालत नाही. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की आपलं हे महाराजांचे गडकिल्ले आहेत, महाराजांचे मंदिर आहेत. तर आपण इकडे येताना आपले पारंपरिक जे कपडे आहेत त्याच्यावरतीच यायचं, म्हणजे असं फॅशन टाईप कपडे घालून टाळा. तर जय शिवराय मित्रांनो. मगाशी शाळेतली जी ट्रिप होती तर त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी जे महाराजांबद्दलची माहितीसुद्धा सांगितली ते आपले सर. नमस्कार, मी गौरव. प्रथमतः तुम्हा सर्वांचं शिवक्रांती प्रतिष्ठान प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर या मंदिराच्या माहिती सत्रात सहर्ष स्वागत. साधारणपणे 7 वर्षापूर्वी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं मंदिर कुठेतरी असावं अशी संकल्पना आमच्या शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या मनामध्ये आली आणि 7 वर्षापूर्वी या स्वप्नाने आकार घ्यायला सुरुवात केला. बघता बघता कोविड काळामध्ये मातृछत्र हरपलं, बंधुछत्र हरपलं, तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे घेऊन न कुठल्याही संकटाला घाबरता न डगमगता आज तुम्ही बघतायत महाराष्ट्रातलं भव्य दिव्य असं छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं मंदिर भिवंडी मराठेपाडा येथे साकार झालेलं आहे. आणि तुम्हा सर्व शिवभक्तांसाठी गेल्याच वर्षी 17 मार्च 2025 साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं लोकार्पणसुद्धा झालेलं आहे. तसंच हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिरच का बनवावं अशी संकल्पना का, तर त्याच्या मागचं कारण असं की लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओढ असते, त्यांची उत्सुकता असते की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला लहानपणातच जाणून घ्यायचा आहे. किंवा जे प्रौढ व्यक्ती असतात, जे वयस्कर व्यक्ती असतात, आजी आजोबा, त्यांनासुद्धा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा इतिहास पाहण्याची, जाणून घेण्याची पुन्हा इच्छा अपेक्षा असते. तर कुठेतरी तो इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा, आपली जी पुढची पिढी आहे त्यांना पण समजलं पाहिजे. हां, त्या अनुषंगाने राजूभाऊंनी स्वप्न साकार करण्यासाठी सुरुवात केली. राजूभाऊंनी गेली 7 वर्ष अथक परिश्रमातून हे मंदिर उभं केलेलं आहे. लोकांचा सहभाग आहे याच्यामध्ये. आणि हे मंदिर सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं असतं. या मंदिराची बांधणी 1.5 एकर परिसरामध्ये झालेली आहे आणि मंदिराला भव्य दिव्य अशी तटबंदी, 56 फुटाचं प्रवेशद्वार, जे भव्य असं दगडी बांधकाम केलेलं आहे. 56 फुटाचं, मला वाटलं 45-46. 56 फुटामध्ये ते आहे. आणि साधारण जसं एखाद्या किल्ल्याचं स्वरूप आहे तसं या मंदिराचं स्वरूप आहे. आणि या मंदिराला
4 बुरुज देखील आहेत. 4 बुरुजांचं जर तुम्हाला सांगणं, त्या बुरुजांमध्ये काय काय सांगणं झालं तर पहिल्या बुरुजामध्ये आपण या मंदिराचं दिवसभर जे देखरेख कामकाज चालतं त्या मंदिराचं एक ऑफिस आहे. दुसऱ्या बुरुजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही लढाया केल्या आणि त्या लढायांमध्ये त्यांना जी जी शस्त्र वापरत आली त्या सर्व शस्त्रांचं आपण तिकडे प्रदर्शन भरवलेलं आहे. तसंच अजून एक दुसरं दालन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जी शस्त्र आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या तोफा आहेत, त्या तोफाचे जे गोळे आहेत त्या गोळ्यांचं वगैरे तिकडे आपण प्रदर्शन लावलेलं आहे. आणि हे प्रदर्शन पाहत असताना आपण एक शेवटी आठवण म्हणून विक्री दालन ठेवले. या विक्री दालनातून तुम्हाला इथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात आल्यावरती काहीतरी एक आठवण म्हणून फोटोज आहेत, किचन पण आहेत आणि बऱ्याच अशा मूर्ती गोष्टी आहेत, आहेत ज्या आम्ही सेवामूल्य दरात देण्याचा इथे आम्ही प्रयत्न करत आहोत. साधारणपणे आत्तापर्यंत मंदिराला 250पेक्षा अधिक शाळा येऊन गेलेल्या आहेत, भेटी देऊन गेलेल्या आहेत. आत्तापर्यंत 5 लाखाच्या वर भारतीय नागरिक असो, अन्यथा 100च्या आसपास जवळजवळ परदेशी नागरिकांनीसुद्धा या मंदिराला भेटी दिलेल्या आहेत. त्यांचे इथे तुम्हाला आपल्या मंदिराच्या पेजवरती अभिप्रायसुद्धा ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील. आणि अशा पद्धतीचं हे मंदिर आहे आणि मंदिरामध्ये 35 भिंतीचित्र साकारलेले आहेत आपण. त्याची मराठी आणि इंग्लिशमध्ये आपण माहितीसुद्धा लावलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण जनसामान्यांपर्यंत भारताच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कसा पोचवता येईल याचा पुरेपूर आपण इथे प्रयत्न करत आहोत. चालेल. जय शिवराय. धन्यवाद दादा. आणि तुम्ही जे मगाशी जे भाषण दिलं एक प्रकारे मुलांना जे व्याख्यान दिलं मी व्याख्यान बोलतो, मला इतकं आवडलं. मी तिथं धावत वरती होतो, मला इतकं आवडलं, म्हणजे मन प्रसन्न झालं. असं वाटतं की सुरुवातीलाच खाली पाहिजे होतं, कारण वरतीवर ऐकायला ठेवलं. खूप मन प्रसन्न झालं या मंदिरात येऊन. जर कोणाला यायचं असेल तर बिंदास आपलं मराठांचं जे मंदिर आहे कोणी इथे येऊ शकतं. महाराजांकडे असा कुठला भेदभाव नाही की कोणीच नाही आलं पाहिजे, कुणी इकडे येऊ शकतं. आणि इकडे दादा पण असतात, ह्यांच्याकडून तुम्ही पण थोडा सल्ला घेऊ शकता. आणि काही माहिती असेल तर माहिती नसेल तरी ह्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. तर जय शिवराय. धन्यवाद. भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, तर ह्या मंदिराला नाव काय आहे तर श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ. ह्या मंदिराचं नाव असं ठेवलं आहे शक्तिपीठ, जेणेकरून एक इतिहासामध्ये अशी एक नोंद पण होते. खूप प्रसन्न वाटतं इकडे येऊन. तुम्ही म्हणत असाल हा हसतोय, पण खूप मस्त वाटतं, मन मोकळं होऊन गेलं इकडे. खूप दिवसापासून इच्छा होती या ठिकाणी येण्याची, पण आज हे स्वप्न एक प्रकारे पूर्ण झालं.